जर मी तुम्हाला म्हणाले, की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर न देता चॅटिंग करू शकता आणि ते शक्य आहे. कारण WhatsAppचं एक नवीन फीचर आलंय. ते तुम्हाला तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही WhatsApp अपडेट कराल. आता अपडेटनंतर पहिली स्टेप म्हणजे WhatsAppच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर टॅप करा. तिथं तुम्हाला नेम म्हणजे नाव आणि अबाउट या 2 ऑप्शनच्या खालती WhatsApp युजर नेम हा नवा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुमचे आवडीचे आणि अवेलेबल असलेले युनिक युजर नेम टाईप करा आणि ते सेव्ह करा. आता हे फीचर काम कसं करणार आहे? सोप्या भाषेत जाणून घेऊया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की युजर नेम वापरायचं आहे, पण मग मोबाईल नंबरचं काय होणार? तर WhatsApp अकाउंट उघडण्यासाठी मोबाईल नंबर अनिवार्यच आहे. पण तो इतरांना नाही दिसणार. तुमची इच्छा असेल तरच तुम्ही तो लपवू शकता. जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीशी ऑफिशियल किंवा तात्पुरतं चॅटिंग करायचं असेल, तर तुम्ही त्याला नंबरऐवजी फक्त तुमचं युजर नेम सांगू शकता. ती व्यक्ती सर्च बारमध्ये हे नाव शोधून डायरेक्ट तुमच्याशी चॅट करू शकते. पण ह्या युजर नेमसाठी काही नियम पाळावे लागणार आहेत. जसं की प्रत्येक युजर नेम हे युनिक असेल. म्हणजे एकाच नावाचं युजर नेम 2 लोकांना मिळणार नाहीये. युजर नेममध्ये तुम्ही अक्षरं, अंक, स्पेशल कॅरेक्टर जसं की अंडरस्कोरचा वापर सुद्धा करू शकता. आणि Facebook, Instagram सारखं हे युजर नेम तुम्हाला ठराविक कालावधीतच बदलता येईल. सारखं बदलता येणार नाही. तर मला सांगा, तुम्ही WhatsApp अपडेट केलंय का? आणि तुम्हाला WhatsAppमध्ये युजर नेम मिळालंय का? आणि ह्या WhatsAppच्या नवीन फीचरचा तुम्ही वापर केलाय का? कमेंट करून सांगा आणि अशाच कंटेंटसाठी बघत राहा ऑडिबल.